चालता हो इथून. जोपर्यंत तू बोवांना शोधून आणत नाहीस तोपर्यंत या घरात पाऊल ठेवलं असतं खबरदार. माझ्या इतका वाईट कोणी नसेल. इंद्रा, ए हुकुमाची राणी, तुझ्यामुळे माझ्या इंद्राला आज घरातनं बाहेर जावं लागलंय. आता मी काहीही झालं तरी तुलाही या घरात राहू देणार नाही. मालती तुम्ही तुमच्या नजरेत तर मी तशी वाईटच आहे. त्यामुळे तुम्ही आता मला अडवून दाखवाच. ही पण बघते ही या घरात कशी राहते आणि हिला या घरात कशी जागा मिळते. इंद्रा थांब ना. इंद्रा ऐक ना माझं. इंद्रा थांब म्हंटल ना. नाही प्लीज जाऊ दे मला. अरे काय झालंय काय तुला? का असा वेडेपणा करतोयस रे? त्या दळिद्री कार्टीसाठी तू का घर सोडून चाललायस? अरे खरं तर तिने घराबाहेर जायला हवं ना. आई मी त्रास दिलाय तिला. मी विश्वासघात केलाय ग तिचा आणि माझ्या चुकांची शिक्षा मलाच भोगावी लागली. इंद्रा अरे पण जाशील कुठे? काय विचारते मी? कुठे जाशील, कुठे राहशील, काय करशील? हे बघ ऐक माझं, झालं गेलं सगळं विसरून जा. मी बोलते ना यांच्याशी. हा तू थांब नाही ना. मी वाटेल तिथे जाईन, मिळेल ते काय, पण मी आता मागे फिरून बघणार नाही. म्हणजे तुझ्या लेखी तुझ्या आईच्या शब्दाला काहीच किंमत नाहीये का? आई असं काही नाहीये का गैरसमज करून घेतेस? खरं तर कोणी माझी व्हॅल्यू करावी इतका ऐपतीचा मी राहिलोच नाहीये. सो प्लीज मला नको इमोशनल ब्लॅकमेल करू. जाऊ दे मला. ठीक आहे, तू इतक्या हट्टाला पेटला असशील ना तर आता माझा एक हट्ट आहे. तू माझ्या माहेरी जाऊन राहा. हा तिकडे जाऊन आराम कर. बरं ठीक आहे, तिथे नसेल जायचं तर दुसरीकडे कुठेतरी जा. अहो तर बाहेर गावी फिरायला जा. एकदा यांचा राग शांत झाला ना की पुन्हा घरी आहे बाबा परत. आणि तिथेही नसेल ना जायचं तर एखाद्या तुझ्या मित्राकडे जा. हे बघ इंद्रा, तुझं मन म्हणेल ना तिथे जा. इंद्रा तुला त्रास होईल अशा कुठल्याही ठिकाणी जाऊ नकोस. आई झालं तुझं. प्लीज आता मी काय बोलतोय ते नीट ऐक. माझं ठरलंय, मी आता वस्तीत राहणार आहे. हो. आई मला बुवांना शोधायचंय. काहीही करून मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचंय आणि त्यासाठी मला वस्तीत राहावंच लागेल. नाही अजिबात नाही. तू त्या घाणेरड्या वस्तीत जाऊन राहिलेलं मला अजिबात आवडणार नाही इंद्रा. अरे स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात तुझ्या तब्येतीची हेळसांड झालेली मला चालणार नाही. इंद्रा त्या उकिरड्यावर किडे जगतात रे. ती आपली जागा नाही. तू त्या बिकारड्या लोकांचा विचार करण्यापेक्षा ना जरा स्वतःचा विचार कर. आपला विचार कर, आपल्या नावाचा, आपल्या इब्रतीचा विचार कर. आई दुसऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांना, दुसऱ्यांना फसवणाऱ्या, स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांना गुलाम बनवणाऱ्यांना काय इज्जत असते का? झिरो. इंद्रा आणि माझ्या स्वतःच्या नजरेत सुद्धा माझी तेवढीच इज्जत राहिली आहे. आणि आई प्लीज प्लीज तू माझ्या वाटेत येऊ नकोस. मला माझ्यावर लागलेले डाग पुसायचे. प्रश्न फक्त राणीचा नाहीये. आबांच्याही नजरेत मला स्वतःला सिद्ध करायचंय. खूप विश्वास ठेवला होता त्यांनी माझ्यावर आणि मी काय केलं? मी मोडला त्यांचा विश्वास. मी फार चुकीचा वागलोय. फार चुकीचा वागलोय. मी आबांच्या नजरेतून पुरता उतरलोय आज. आता जोपर्यंत आबांच्या मनात सन्मानाने मी माझी जागा निर्माण करत नाही ना, जोपर्यंत मी त्यांचा विश्वास जिंकत नाही ना, तोपर्यंत मी मागे फिरून बघणार नाही आहे. आणि माझा हा डिसिजन फायनल आहे. इंद्रा इंद्रा इंद्राचं नको करू. हे बघ आबांना काय समजावायचं ना ते मी समजवते, मग तर झालं. तू नको रे असं वागूस. तू कुठेही जाऊ नकोस. ऐक ना माझं.
आई आई ही माझी लढाई आहे आणि ती मला स्वतःलाच लढावी लागणार आहे. अरे पण ह्या सगळ्यात तुम्ही माझ्या मनाचा का नाही विचार करत आहात? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही रे? तुम्ही फक्त स्वतःचाच विचार कसे करू शकता रे? इंद्रा, इंद्रा तुला वाटतंय ना तितकं सोपं नाहीये. अरे का स्वतःच्या हाताने वनवास ओढवून घेतोयस? आई वनवास तर रामाला सुद्धा नव्हता चुकला का? फरक फक्त एवढाच की त्यांनी त्यांच्या माणसांसाठी वनवास भोगला होता आणि मी माझ्या चुकांसाठी भोगणार. इंद्रा तुला माझी शपथ. आई बस. इथून पुढे तू एक शब्दही बोलणार नाहीयेस आणि मला हे शपथ वगैरे नको घालूस प्लीज. माझं ठरलंय, मला जायचंय आणि तू माझी काळजी नको करूस. माझी काळजी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे. प्लीज मला जाऊ दे. इंद्रा तुझ्या पाया पडते बाबा मी आता. मी हात जोडतो तुझ्या. प्लीज प्लीज मला जाऊ दे आई. नको अडवूस प्लीज. इंद्रा इंद्रा नको ना रे. इंद्रा ऐक ना माझं, थांब ना. आई तू माझं आई प्लीज. मी बोलते यांच्याशी. काही होणार नाही आई बोलून. आता मला जायचंय, मला जाऊ दे प्लीज. इंदिरा तुला तुझ्याच घरातून बाहेर जायला लावणारी ती राणी आहे. हे सगळं तिच्यामुळे घडतंय. मी आता तिला सोडणार नाही. लवकरच मी तिला या घरात हाकलून लावणार आहे. बाबा मी या घरातून जायला, तुम्ही इंद्रजित सरांना मी त्याला घराबाहेर काढत तेच योग्य आहे. तो तुझा माझा या घरातल्या प्रत्येकाचा गुन्हेगार आहे. तू नको मनाला लावून घेऊस. पण बाबा आता एवढं सगळं झाल्यानंतर मी कुठल्या तोंडाने घरात राहू? तू काही चुकीची नाही वागलीस. जो चुकीचा वागलाय ना त्याला लाज वाटायला हवी. हे तुझं घर आहे. मी हे घर सोडून तुला कुठेही जाऊ देणार नाही. बाबा प्लीज मला जाऊ द्या. हे लग्न जर लग्नच नाहीये तर मी इथे राहून तरी काय करू? नाही राणी, इथेच थांबायचंस. आणि यापुढे राणीचा कोणी अपमान केला, तिला कोणी काही बोललं तर गाठ माझ्याशी आहे. जोपर्यंत तुझा हा बाप जिवंत आहे काळजी करायचं कारण नाही. या लेकीची साथ मी कधीही सोडणार नाही. मी बघतो ना तुला कोण त्रास देतंय, कोण वेडवाकडं बोलतंय. यापुढे मला इंद्रा हा विषय घरात नको आहे. त्याचं नावही ऐकायला येतं कामा